सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पद्मपुराणा अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये महात्म्यकारांनी सर्वप्रथम सच्चिद आनंद स्वरूप असणाऱ्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा, तापत्रय विनाशाय आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापांचा जे नाश करतात त्या सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केलाय. शब्द तिथं वापरलाय वयं नमः, आम्ही नमस्कार करतो. वेदांत शास्त्राचा विचार केला तर महात्म्यकार व्यष्टीच्या मुखातून समष्टीची भूमिका मांडत आहेत. महात्म्यकार एकटे आहेत. मग मी श्रीकृष्णाला नमस्कार करतो असं न म्हणता आम्ही म्हणतोय, तर तिथे वेदांतामध्ये अशी पंचदशीमध्ये असं तिथे संज्ञा आहे. व्यष्टी समष्टीचा विचार केला तर व्यष्टीच्या मुखातून समष्टीची भूमिका केव्हा येते? ज्या वेळेला आम्हा भाविकांच्या जाती एकविध जी श्रीपती एकविधता सगळ्यांमध्ये येते त्यावेळेला व्यष्टीच्या मुखातून समष्टीची भूमिका येते. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये भगवंताच्या अधिष्ठान निर्माण झाले, भगवंताबद्दल एकनिष्ठता आहे, एकविधता आहे, अशा सर्वांच्या मुखामधून महात्म्यकार वर्णन करतायत की आम्ही सर्वजण श्रीकृष्णांना नमस्कार करतो. पुढच्या श्लोकामध्ये वैराग्य चक्रवर्ती असणारे श्री शुकमुनींना नमस्कार केलेला आहे. यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहकातर आज्वाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम. अनुपेत म्हणजे मौंजी बंधन होण्यापूर्वीच, मौंजी बंधन झालेलं नाही आहे, पण त्याच्यापूर्वीच सर्व लौकिक वैदिक कर्मांचा त्याग केलेला आहे आणि त्या सर्व कर्मांना सोडून श्री सुखदेव महाराज संन्यास घेण्यासाठी निघाले. बरं, व्यासांचे पुत्र शुक आणि आपला मुलगा निघून जातोय संन्यास घेण्याकरता, त्यामुळे भगवान बादरायण व्यास विरह दुःखानं व्याकुळ झाले आणि म्हणून शुकाचार्यांना अरे पुत्रा हे शुक म्हणून हाक मारू लागले आणि थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. महात्म्यकार असं वर्णन करतायत, भगवान बादरायण हाका शुकाचार्यांना मारतायत, पण शुकाचार्य शुकदेवांच्या तन्मयतेमुळे वृक्षांनीच त्यांच्या वतीने ओ दिले असं महात्म्यकारांनी वर्णन केले. अशा सर्वभूत हृदय स्वरूप असणाऱ्या श्री शुकमुनींना महात्म्यकारांनी नमस्कार केले. नैमिषे सूतमासीनमभिवाद्यं महामतिं कथामृतरसास्वाद कुशलः शौनको ब्रवीत. भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये अत्यंत कुशल असणाऱ्या मुनिवर शौनकांनी नैमिषे सूतमासीनम अभिवाद्यम महामतिम, नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना नमस्कार करून म्हटलंय, अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्याहि कथासारम मम कर्णरसायनम. सूताख्याहि कथासारम. सूत महोदय, अज्ञान ध्वंत विध्वंस, अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई आहे. बरं, कसं आहे ते ज्ञान? कोटी सूर्य समप्रभ, कोट्यावधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीच आहे. आणि मम कर्ण रसायनम सूताख्याहि कथासारम, आणि माझ्या कानाला अमृत समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगावी अशी विनंती शौनकांनी सुतांना केलेली. पुढे काही प्रश्न विचारले. 4 प्रश्न शौनकांनी विचारले. पहिला प्रश्न आहे, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवे हे क्रियते कथम. पहिला प्रश्न आहे, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. महाराज, भक्ती ज्ञान वैराग्य आणि विवेक किंवा भक्ती ज्ञान वैराग्याद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो, वर्धते महान? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, वैष्णवे हे क्रियते कथम, कशासाठी? माया मोह निरासश्च, मायामोहापासून मुक्त होण्याकरिता, त्याचा आत्यंतिक नाश करण्याकरिता वैष्णवांनी काय करावं? वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात? दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, इह घोरे कलो प्रायो जीवश्चासोतांगताः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम्. अहो, या घोर कलियुगामध्ये इह घोरे कलो प्रायो जीवश्चा असुरंगतः सुरतांगताः असुरी प्रवृत्तीचे झाले. बरं का, या कलियुगामध्ये, त्या महाभयंकर महाघोर कलियुगामध्ये, जे कलियुग महादोषांचं, महापापांचं, विषयांचं, कामवासनेचं, विकारांचं, परिग्रहांचं आगरे भांडारे, अशा कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे झाले. तुम्ही क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. आणि विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध होण्याचा, दैवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कुठला? तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, श्रेयसां यद्भवेत् श्रेयः पावनानांच पावनम कृष्णप्राप्तिकरं शाश्वत साधनं तत्वधाधुना.
अहो, श्रेयस्कर गोष्टींमध्ये श्रेयस्कर असणारं, पावनकारक गोष्टींमध्ये पावनकारक असणारं, भगवान गोपालकृष्णांची प्राप्ती करून देणारं शाश्वत साधन कुठलं? असं आम्हाला शाश्वत साधन सांगा की ज्या योगी अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल. 4 प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर सुतांची स्तुती केलेली आहे. चिंतामणिर्लोक सुखम सुरद्रुह स्वर्ग संपदम. अहो महाराज, अहो चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, सुरद्रुह स्वर्ग संपदम कल्पवृक्ष स्वर्गाची प्राप्ती करून देऊ शकेल, पण परिसा आघात देणे चिंतामणी ठेंगणा, या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, काय सांगावं. पण महाराज, प्रयच्छती गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. पण सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठ धाम प्राप्त करून देणारे सद्गुरू आहेत, संत आहेत, विष्णुदास आहेत, दैवी संपत्ती प्राप्त झालेले महात्मे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला वंदन करतोय, मी तुम्हाला नमस्कार करतो, तुमच्या अंघ्री कमलावरती पादपद्मांवरती साष्टांग नमस्कार करतो आणि मी विचारलेल्या 4 प्रश्नांचं उत्तर देऊन माझ्या जीवनाची इति कर्तव्यता मला प्राप्त करून द्या. सूत म्हणाले, हा प्रश्न ऐकल्यानंतर प्रीती शौनक चित्ते ते हेतो वच्मी विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. शौनका, प्रीती शौनक चित्ते ते हेतो वच्मी विचार्य च, तुझ्या अंतःकरणामध्ये, तुझ्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे बरं का. म्हणून मी तुला विचारपूर्वक तुम्हाला जन्म मृत्यूचे भय नाहीसे करणारा, संसाराचं भय नाहीसे करणारा, सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम निष्कर्ष सांगतो म्हणे सगळ्या सिद्धांताचा. भक्त्योग वर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम ते विलास्यामी सावधान तया शृणू. लक्षपूर्वक ऐका बरं का. म्हणजे असं मी तुम्हाला म्हणत नाही, असं सूत शौनकांना म्हणाले, लक्षपूर्वक ऐका. काय? भक्त्योग वर्धनम यच्च, ज्याच्यामुळे भक्तिप्रभाला वेग येतो, कृष्ण संतोष हेतुकम, जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकतात, तदहम ते विलास्यामी सावधान तया शृणू, ते साधन मी तुम्हाला सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेन भाषितम. कीर म्हणजे पोपट, पोपट म्हणजे शुकाचार्य. शुकाचार्यांनी कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले बरं का. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे, आणि म्हणून या सगळ्या त्रासांचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केलेलं आहे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेन भाषितम. आणि म्हणून मनशुद्धीसाठी याच्यापेक्षा श्रेष्ठ साधन नाही बरं का. एतस्माद परमं किंचिन मनशुद्धेन विद्यते. याच्यासारखं मनशुद्धीसाठी कुठलं साधन नाहीये. अरे भागवत हा ग्रंथ कसा आहे राजा, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. मनुष्यांच्या अनेक जन्मांचा पुण्याचा उदय होतो, त्यावेळी त्याला भागवत शास्त्र ऐकायला मिळते. आणि खरं सांगू का तुम्हाला, आयुष्यामध्ये काही गोष्टी घडण्यासाठी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल यावडी, किंवा भाग्योदयेन हु जन्म समर्थितेन सत्संगमम चलपते पुरुषोदावे. काही गोष्टी आयुष्यात घडण्यासाठी अनेक जन्मजन्मांतरीची पुण्य सामग्री लागते बरं का. सत्यवादाचे तप वाजा केले बहुत कल्प, पुण्य पोशिली असाधारणे मौली वर्णन करताय. किंवा तिळे तिळे पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मीचे जोडे नाम तुझे वाचेसी आतोडे समागम साडे संतांचा. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी झाली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली संतांची. राजा, मुखामध्ये भगवंताचं नाम येणं, संतांची, साधू संतांची, सद्गुरूंची, विष्णुदासांची दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या महात्म्यांची भोट होणं, याच्यासाठी जेवढं भाग्य लागतं ना, तेवढंच भाग्य हे श्रीमद भागवत शास्त्र ऐकायला मिळण्यासाठी लागतं बरं का. जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. बरं, ही भागवत कथा किती श्रेष्ठ आहे सांगू. जेव्हा परीक्षित राजाला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा शुकाचार्य सभेमध्ये आले, तेव्हा सगळे देव अमृत कलश घेऊन तिथे आले म्हणे बरं का. आपले काम साधून घेण्यामध्ये अत्यंत चतुर आहेत देव. आणि देवांनी शुकमुनींना प्रणाम केला आणि सांगितलं, अहो हे तुमच्यासाठी परीक्षित राजाला सर्पदंशाने त्याचा मृत्यू होणार आहे ना, आम्ही तुम्हाला अमृत देतो, हे अमृत त्याला द्या आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्हास भागवत कथा अमृत द्या. अशी देवाणघेवाण केल्यानं काय होईल, राजा परीक्षित अमृत प्राशन करतील, त्यामुळे ते अमर होतील आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत प्राशन करू. राजा, या असार संसारामध्ये जशी काच आणि मौल्यवान रत्नांची तुलना होत नाही ना, त्याप्रमाणे हे कुठे अमृत आणि कुठे हे भागवत कथा, असा शुकाचार्यांनी विचार केला. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार येईवम तदा देवांजहासह. असा शुकाचार्यांनी विचार केला आणि देवांचा उपहास केला. अभक्तांश विज्ञाय नदोत्स कथामृतम. देवांना अभक्त समजले. अहो तुम्ही भक्त म्हणून आलेला नाही, तुम्ही व्यापार करण्यासाठी आलेला आहेत. आणि अभक्त समजून शुकाचार्याने कथामृताचे दान त्यांना केलेले नाहीये. न ददोस कथामृतम श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. अशी ही श्रीमद भागवत कथा राजा देवांनाही अत्यंत दुर्लभ आहे. राज्ञो मोक्षम तथा वीक्ष पुरा धातापि विस्मितः सत्यलोके तुलां बद्ध्वा तोलयस साधनान्यजाः. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता, हे पाहून ब्रह्मदेवांना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं. त्यावेळी त्यांनी सत्यलोकामध्ये अन्य सर्व साधनं तराजूवर तोलून बघितली.
काय केलं? अनेक अनेक सगळी साधनं आणली. लघुन्यन्यानि जातानि गौरवेण इदं महत् तदा ऋषिगणाः सर्वे विस्मयं परमं ययुः. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधनं कमी वजनाची भरली बरं का. आणि भागवताचं पारडं जड झालं हे पाहून सगळ्या ऋषीमुनींना आश्चर्य झालं. मी निरे भगवत रूपम शास्त्रम भागवतो कलो. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय असा केला सगळ्यांनी की कलियुगात भगवत रूप असे भागवत शास्त्राचं पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ प्राप्त करून देणारं साधने सांगितलं. म्हणून राजा सप्ताह विधीने श्रवण केल्यानंतर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देणार आहे. बरं, हे शास्त्र आधी कुणी कोणाला सांगितलंय? अत्यंत अकारण करून असणारे दयार्द्र अंतःकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केलं होतं. बरं, जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवांकडून श्रवण केले होते तरी त्याचा सप्ताह श्रवण विधी मात्र त्यांनी सनकादिकांनीच त्यांना सांगितला होता. आता हा सगळा प्रसंग सांगितल्यानंतर शौनकांना प्रश्न पडला आणि शौनक म्हणायला लागले, अहो संसार पाशामधून अत्यंत मुक्त असणारे नित्य संचार करणारे देवर्षी नारद आणि देवर्षी नारदांचा आणि सनकादिकांची भेट कशी झाली? बरं, सनकादिकांनी सांगितलेलं जे विधान आहे, सप्ताह श्रवण विधी आहे, ते ऐकण्याची गोडी नारदांना लागली कशी काय? तेव्हा सुतांनी शौनकांना सगळा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. अरे शौनका, श्री शुकदेवांनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे जे भक्तिपूर्ण कथानक एकांतात मला सांगितले ना, मी ते तुला सांगतो बरं का. एकदा ही विशालायां चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्. एकदा बद्रीनारायण क्षेत्री चारही निर्मल अंतःकरणाचे असणारे सनकादिक ऋषी 4 ऋषयो मलाः सत्संगासाठी आले असता नारदांनी त्यांना पाहिलं. सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्. पण नारदांच्या चेहऱ्यावरती उदासीनता होती बरं का. चेहऱ्यावर चिंता असेल ना, चिंता समान असते शून्य मात्र विशेषतः सजीवन दहते चिंता निर्जीवन दहते चिता. जसं चिता ही निर्जीवांना जाळते, दहन करते निर्जीवाचं, तसं ही चिंता ही जिवंत माणसाला जाळते बरं का. आणि मग ते नारदांच्या चेहऱ्यावरती खिन्नता बघितली, चिंता बघितली. त्यावेळेला सनत कुमारांनी विचारलं, कथम ब्रह्मन् दीनमुख कुतश्चिंतातुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनम तव. देवर्षी, आपण उदास आणि चिंताक्रांत का दिसत आहात? अहो इतक्या घाईने आपण कुठे जात आहात? आपण कुठून आला आहात? अहो एखाद्याचं धन चोरीला जावं त्याप्रमाणे तो जसा व्याकुळ झालेला दिसतो त्याप्रमाणे आपण दिसत आहात. याचं कारण काय? अहो आपल्यासारख्या सर्वसंग परित्याग करणाऱ्या निर्माण मोहाजित संग दोष असणाऱ्या आसक्ती रहित पुरुषाला हे शोभणारे नाही. तुमच्या चिंतेचं कारण काय? तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, सनतकुमारांना नमस्कार केला आणि सांगतायत, अहो ही पृथ्वी सर्वोत्तम आहे अशी माझी धारणा झाली आणि असे समजून मी इथे आलो बरं का. तीर्थयात्रा करायची ठरवली. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री संचार केला. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनो एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. पण मला कुठेही शांती प्राप्त झाली नाही बरं का. या कलियुगामध्ये सर्वत्र अधर्म मला दिसायला लागलेला. सत्य, तप, पावित्र्य, दया, दान या कलियुगामध्ये दिसत नाहीये. मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेमध्ये व्यग्र आहे. असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन, उपद्रवग्रस्त झालेले. सत्यम नास्ति तपशौचम दयादानं न विद्यते उदरम भरिणो जीवा वराकः कूटभाषणः मंदः स्मंदमतयो मंदभाग्या ह्युपद्रुताः पाखंडनिरताः संतो विरक्तः सपरिग्रहाः. पाखंड हा निरतः संतः. अहो पाखंडी स्वतःला संत म्हणत आहेत बरं का. विरक्त म्हणवणारे परिग्रह बाळगून आहेत. खरं सांगायचं झालं, जे म्हणवणारे असतात ना ते नसतात बरं का. म्हणजे जे विद्वान आहेत ते स्वतःला विद्वान म्हणत नाही. अहो एवढंच काय, हरिभक्तीपरायणाच्या बाबतीमध्ये हाच नियम आहे. जे हरिभक्तीपरायण स्वतःला म्हणतात ते हरिभक्तीपरायण नसतात. हा हभपनिश्चित असतात. हरिभक्तीपरायण नव्हे तर हरिभक्तीपरायणमुखी अर्थाने बरं का. जे विरक्त म्हणत आहेत ते परिग्रह बाळगून आहे. तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायकः कन्या विक्रयिणो लोभात दंपतीनांच कल्कनम. काय सांगा, महात्मा पुरुषांची आश्रम, तीर्थक्षेत्री, नद्यांवर पाप्यांचा, अधमांचा अधिकार झालेला आहे. या दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केलेली आहे. अहो या कलियुगामध्ये न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो नराः कलिदा वा न लेनाद्य साधनम भस्मताम गतम. इथे कोणी योगी राहिला नाही, सिद्ध पुरुष राहिला नाही, ज्ञानी नाही, जे सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने त्यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकलेली आहेत. आणि अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पृथ्वीवर संचार करीत असताना मला असं वाटलं की जेथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्यात, भरण भगवान श्रीकृष्णांचे चरण जिथे आहेत अशा ठिकाणी यावं. म्हणून यामुनम तटमापन्नौ यत्र लीला हरेरभूत. म्हणून मी यमुनाच्या तटावर आलो.
तत्र आश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वराः एका तु तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसा. मुनिवर, अहो तिथे एक आश्चर्य मी बघितलं. एक तरुण स्त्री तिथे खिन्न मनाने बसली होती. त्या स्त्रीजवळ 2 वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते व जोरात सुस्कारे टाकत होते. ती तरुण स्त्री दिसायला तरुण, अत्यंत तरुण बरं का, आणि ते दोनही पुरुष वृद्धावस्थेमध्ये होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागविण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांच्या पुढे रडत होती. आपल्या रक्षणकर्त्यांना, दशदिशांना ती शोधत होती. तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालत होत्या, तिचे सांत्वन करत होत्या. आणि दुरूनच हे सगळं दृश्य पाहिलं. कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती तरुणी उभी राहिली आणि व्याकुळतेने म्हणाली, भो भो साधू क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. हे साधू पुरुषा, आपल्या केवळ दर्शनाने धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. सगळ्या दैन्याचा नाश करणारे, सर्व पाप तापांचा नाश करणारे, त्रिविध तापांचा नाश करणारे संत महात्मे तुम्ही आहात. तुमच्या दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात. माझं सुद्धा चिंता हरण कराल का? हो भो भो साधू क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. माझ्या चिंतेचा नाश कराल का? कदाचित आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते ना, त्यावेळेला आपल्यासारख्या संतांचे दर्शन होते बरं का. नारदांची स्तुती केली आणि नारदांना विनवणी करू लागली की माझ्या चिंतेचं हरण करा. देवर्षी नारद म्हणतायत, हे देवी तू कोण आहेस? हे 2 पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तुम्हाला सविस्तरपणे सांग. युवती म्हणायला लागल्या, अहम अहम भक्तिरिती ख्याता इमो मे तनयो मतौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जरजरो. माझं नाव भक्ती. ज्ञान आणि वैराग्य या नावाचे 2 माझे पुत्र आहेत. ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. कालगतीमुळे ते असे वृद्ध झालेले आहेत बरं का. बरं, या देवता कोण आहेत? या म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत नाही सगळ्या. या सर्व माझी सेवा करण्याकरता आल्या आहेत. अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही. हे तपस्वी आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका. खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे, तरी पण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा. अहो मी कोण आहे? माझा जन्म कुठून झाला? उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता. अहो द्रविड देशामध्ये उत्पन्ना द्रविडे साहम, द्रविड देशामध्ये माझा उत्पन्न झाला. माझा जन्म झाला. वृद्धिं कर्नाटके गता, कर्नाटकात मी वाढले. क्वचित क्वचिन महाराष्ट्रे, महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला. परंतु गुर्जरे जीर्णतां गता, पण गुजरातमध्ये मला वृद्धाप्य कालाने घेरले. घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केलं. दीर्घकाळपर्यंत माझी अशी अवस्था झाल्यानं मी माझ्या पुत्रांसह अशी दुर्बळ निस्तेज झाले. परंतु आता वृंदावनात आल्यानंतर नवजीवन मला मिळावं, त्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त झालं. खरं मी तरुण झाले, परंतु माझे झोपलेले 2 पुत्र थकले भागलेले हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे. खरं पाहिलं तर मी यांची माता आहे. नियमानुसार आईमध्ये मुलामध्ये 20 वर्षांचा फरक. आई म्हातारी दिसेल मुलांपेक्षा. परंतु इथे असं झालं, मी तर तरुण दिसतेय पण माझे दोन्हीही पुत्र वृद्ध दिसत आहेत. आम्ही 3घे जण एकत्र राहणारे आहोत, तरी असे विपरीत का घडले? वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असे असावयाला पाहिजे. आणि म्हणून या स्थितीचे मला आश्चर्य वाटल्या कारणाने मी शोकमग्न झाले आहेत. आपण बुद्धिमान आहात, योगी आहात, ज्ञानी आहात, म्हणून हे असे काय याचे कारण मला सांगा. देवर्षी नारद म्हणतात, साध्वी मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करतो. तुला दुःख करण्याचं कारण नाही. श्रीहरी तुझे कल्याण नक्की करतील बरं का. नारदांनी सांगितलं, हे देवी हे दारुण कलियुग असल्या कारणास्तव सदाचार, योग साधन, तप ही सर्व लुप्त झाली. लोक लुटारू वृत्तीचे झाले, दुष्कर्म करणारे झाले. पापाचार, अनाचार, दुराचार, स्वैराचार, कामवासना, विकार, विषय, परिग्रह यांचं भांडार म्हणजे हे कलियुग झालेलं आहे. ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली. तिला स्पर्श करणे राहोच ती दृष्टी टाकण्या योग्य देखील राहिली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक दिसत नाही. आता तुझ्या पुत्रांसह तुझे दर्शनही कोणास होत नाही. विषयांत झालेल्या जीवाकडून उपेक्षित झाल्या कारणाने तू जर्जर झाली होतीस. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा. पण वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस. धन्यं वृंदावनं तेन भक्तिर्नृत्यति यत्र च. इथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करीत आहेत, म्हणून वृंदावन धाम धन्य आहे बरं का. पण काय झालं देवी, तुझ्या या 2 पुत्राचे इथे कोणीही चाहते नाहीत, कोणालाही ज्ञान वैराग्य नको, म्हणून यांना वृद्धत्व याचं नाहीसं होत नाही. इथे यांना किंचितही आत्मसुख प्राप्त झाल्या कारणाने ते निद्रिस्त झाल्यासारखे वाटतात.
भक्तीनं हे सगळं ऐकल्यानंतर भक्ती माता म्हणायला लागल्या, अहो देवर्षी नारदा, मग हे कली हा अत्यंत महाभयंकर महापापाचारी दुराचारी असताना अहो त्या राजा परीक्षितानं जो धर्माचरण करणारा सत्यवान सत्यकीर्ती असणारा तो राजा परीक्षित त्यानं कलीला जिवंत का बरं सोडलं? राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला इथे आश्रय का दिला? याच्या आगमनानेच सर्व वस्तूतील मोठे सारच कोटेशी नाहीसे झाले. बरं, करुणामय श्री हरींना सुद्धा हा अधर्म कसा पाहतोय? म्हणून माझ्या संशयाचं निराकरण करा. आपल्या वचनांनी मला खूपच शांती प्राप्त झाली. आणि असं म्हटल्यावर देवर्षी नारद म्हणतात, बालिके, तू विचारलेस तर तुला मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या परमधामाला निघून गेले त्या दिवसापासून सर्व साधनांमध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली. दिग्विजयाच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली तेव्हा भ्रमरासारख्या सारगृही बुद्धीच्या राजाने असा निश्चय केला की मी याचा वध करता कामा नये. कशामुळे? कलीमध्ये सगळे कलेर दोष निधे राजपुढे 12व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 51-52 श्लोकामध्ये हे सगळं वर्णन येणार आहे. कलेर दोष निधे राजनस्ति हुकुमान गुणाः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग प्रमृढे. कलियुग हे दोषांचं विषांचं विकारांचं परिग्रहांचं बरं का काम वाचण्याचं आगर आहे, भांडण सगळे दुर्गुण या कलियुगामध्ये सर्व काही दुर्गुण आहेत. पण तरी सुद्धा त्याचा वध का केला नाही? कारण परीक्षित राजा म्हणायला लागले, या कलियुगामध्ये सगळे दुर्गुण असताना सुद्धा या कलियुगाचा एक सद्गुण आहे. म्हणे काय? यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलो केशव कीर्तना. कारण जे फळ तपस्या योग साधना समाधीपासूनही मिळत नाही तेच फळ कलियुगामध्ये श्री हरी कीर्तनाने चांगल्या प्रकारे होते. अशा प्रकारे साररहित असून सुद्धा एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणाऱ्या मनुष्य मात्रांच्या सुखासाठी त्याला जगू दिले, त्याला राहू दिले. भक्ती माता म्हणायला लागल्या, पण देवर्षी हे सगळं खरं आहे, पण मला याच्यावर काहीतरी उपाय सांगा हो. माझ्या दोनही मुलांना वार्धक्य वृद्धाप्य कालामध्ये असलेले माझ्या शंकेचं निरसन करा. अहो देवर्षी, आपण धन्य आहात. माझ्या सद्भाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली आहे बरं का. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. देवर्षी, अहो जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवळ वचन रचनमेकम केवळ एक वेळ उपदेश केल्यानंतर यस्य कायाधवस्ते कयाधुता पुत्र प्रल्हाद याने जे जगती मायान मायेवर विजय मिळाला होता. आपल्या कृपेनेच ध्रुवपदम अभियातो यत्कृपातो ध्रुवोऽयं. आपल्या कृपेने ध्रुवानं सुद्धा ध्रुवपद प्राप्त केलं होतं. सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रं नतास्मि. आपण सर्व मंगलाचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवांचे पुत्र आहात. ब्रह्मदेवांचे काही पुत्र सांगितले, मरीची, अत्री, वसिष्ठ, पुलह, पुलस्त्य, क्रतु, भृगु, दक्षनार. त्यापैकी तुम्ही एक पुत्र आहात आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करते आणि माझ्या शंकेचं निरसन करा. आणि असं भक्ती मातेनं केलेली विनवणी बघून अहो मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून संतांचं लक्षण कारुण्य उत्पन्न झालं. आणि नारद म्हणतायत, वृथा खेदयसे बाले ओहो चिंता तुरो कथम श्रीकृष्ण चरणांभोजम स्मर दुःखं गमिष्यति. अगं तू व्यर्थ खेद करतेस, चिंतातुर का झालीस? श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आचरण कमलाचं चिंतन कर, तुझं दुःख ते हरण करतील. अगं कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचं रक्षण केलंय, महाभारतामध्ये हे सगळं प्रकरण आले. आकृष्यमाने द्रौपदी चिंतित आकृष्यमाने वसने द्रौपद्या चिंतितो हरी गोविंद द्वारका निवासिन कृष्ण गोपी जनप्रिय हे नाथ हे रमानाथ अर्जुनाचरम कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन विश्वाभावन प्रपन्नां पाहि गोविंदम कुर्मद्देव सिदम कौरवे परिभूतामां किं न जानासि केशव हे नाथ हे रमानाथ अर्जुनाचरम. ज्या वेळेला द्रौपदी मातेने धावा केला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कसं काय रावेला, त्यावेळेला द्रौपदी मातेचं रक्षण कोण केलंय? गोप सुंदरींचं ज्यांनी पालन केलं ते कृष्ण परमात्मा कुठेही गेलेले नाही. सत्यादित्री योगे बोध वैराग्यो मुक्ती साधको कलो तू केवला भक्तीर ब्रह्मसायुज्य कारणी. बाबा नारद म्हणतायत, सत्यादित्री युगे बोध, सत्य, त्रेता आणि द्वापार या 3 युगामध्ये वैराग्यो मुक्ती साधका, बोध वैराग्यो मुक्ती साधको, ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधनं होती बरं का. परंतु कलो तू केवला भक्तीर, कलियुगामध्ये केवळ भक्तीनं काय होतं? ब्रह्मसायुज्य कारणी. अहो सायुज्य मोक्ष प्राप्त करून देणारं, परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून देणारं ते साधन म्हणजे भक्ती तू आहेस, म्हणून तू खेद करू नकोस. आणि पुढे त्या ज्ञान आणि वैराग्याच्या कानाजवळ जाऊन मोठमोठ्यानं
नारद म्हणायला लागले, हे ज्ञाना उठ, लवकर जागा हो, वैराग्या उठ. मुखम संयोज्य करणांते शब्दमुच्चै समुच्चरणं. कशाचा पाठ करू लागले? वेद वेदांत घोषैश्च गीता पाठेर मुहुमुहु. वेद वेदांताचा, वेद घोषांचा, वेदांत घोषाचा वारंवार गीता पाठ करू लागले. त्यामुळे निद्रिस्त असणारे ज्ञान वैराग्य जागे खरे झाले, परंतु आळसाने ते जांभई देत राहिले, डोळे उघडून पाहू शकले नाही. अशा रीतीने तहान भुकेने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी लागू लागले. हे बघून नारदांना चिंता वाटू लागली. काय करावं? अहो, यांची झोप त्याहीपेक्षा यांची अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल अशी नारद चिंता करत असताना व्योमवाणी तदेवाभून मारुषे किज्यतामिती उद्यमः सबलस्तेयं भविष्यति न संशया. आकाशवाणी झाली, मुनिवर्य, अहो खेद करू नका, तुमचे हे प्रयत्न निश्चित सफल होतील. देवर्षी, त्यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. काय करा ते सांगितलं नाही. ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील असं म्हणून आकाशवाणी झाली. आता परत प्रश्न पडला की सांगितलंय आकाशवाणीनं, पण गुप्त रूपानं सांगितलंय, मग कार्य कसं तरी, कार्य ज्यामुळे यांचे कार्य तडीच जाईल असं साधनच सांगितलं नाही. बरं, ते संत कुठे भेटतील, कोणते साधन सांगतील? आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार आता मला केलं पाहिजे म्हणून ज्ञान वैराग्याला तिथेच सोडलं आणि देवर्षी नारद त्या संतांच्या, सत्पुरुषांच्या शोधासाठी प्रत्येक तीर्थक्षेत्रांवरती निघाले आणि प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आणि सांगायचे. हा सगळा घडलेला इतिवृत्तांत सांगायचे. ज्ञान वैराग्यांना वृद्धावस्था आलेली सांगायचे. सगळे लोक म्हणायला लागले, अहो वेद घोषानं, वेदांत घोषानं, भगवद्गीतेनं ज्यांना जागृती आली नाही त्याच्यापेक्षा आणखी आपल्याकडे काय साधन असणार? काही लोक म्हणायला लागले, अहो ज्याचं साधन देवर्षी नारदांना सुद्धा माहिती नाही, ते साधन आपण तरी काय सांगणार? अशा प्रकारे ज्या ऋषीवरांना विचारलं गेलं त्यांनी असाच निर्णय दिला की ही गोष्ट असाध्य म्हणे. तेव्हा नारद चिंतातूर अवस्थेत बद्रिकावनात आले आणि बद्रीवनात आल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणण्यासाठी मी इथे तप करीन असा निश्चय केला. आता इथे तपश्चर्याच करेन आणि जोपर्यंत ज्ञान आणि वैराग्य यांची वृद्धाप्यकाल दूर करत नाही तोपर्यंत मी तपश्चर्या करत राहील असा निश्चय केल्याबरोबर त्याच वेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्यांसारखं अत्यंत तेजस्वी असणारे सनकादिक मुनी दिसले आणि त्यांना नारद म्हणायला लागले की माझ्या महत्भाग्यानं आपली भेट झाली. साष्टांग दंडवत घातला. हो सनत कुमारांनो, भगवान कृपा करून हे साधन मला तातडीने सांगा. बरं का, सनत कुमार वास्तविक वयानं मोठे, नारद म्हणतायत आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज आहेत सनत कुमार, परंतु 5-5 वर्षांचे बालक दिसत आहेत. नारदांनी स्तुती केली सनत कुमारांची. अहो श्री हरिशरण हाच मंत्र आपल्या मुखात सदैव असतो, म्हणून कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था सुद्धा आपल्याला बाधू शकत नाही. अहो तुमचं वर्णन काय करावं? येषां भ्रूभंग मात्रेण द्वारपालो हरे पुरा भूमौ निपतितौ सद्यौ यत्कृपातः पुरं गतौ. अहो पूर्वी एकदा भुवया आपल्या वक्र करताच ईशां भ्रूभंग मात्रेण काय झालं होतं? अहो सनत कुमारे दिदला. दासगुण महाराज वर्णन करतायत. सनत कुमारे दिदला जय विजयाशा परोपिता त्यासी असुरकळी जन्माजा गो वैष्णवते छळावया मयेसे. 3 वेळेला दैत्य योनीमध्ये, राक्षस योनीमध्ये तुमच्या केवळ भुवया वक्र केल्याबरोबर विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांना तात्काळ पृथ्वीवर जावं लागलं आणि पुन्हा तुमच्याच कृपेनं परत ते वैकुंठामध्ये आले. असा तुमचा महिमा हो. अहो माझ्या सौभाग्याने मला आता आपल्या इथे दर्शन होत आहे. सनत कुमार, अहो मी दीन आहे आणि आपण दयाळू आहात. काय नम्रता आहे बघा. देवर्षी नारदांनी म्हणावं मी दीन आहे, ज्ञानोबरायांनी म्हणावं एरवी तरी मी मूर्खू, आणि तिथे आपल्यासारखे साधारण साधक अहंकाराच्या गोष्टी करायला लागतात. अहो जिथं वैपुल्य आहे तिथं नम्रता आहे बरं का. अर्धकुंभ असं म्हणतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. घागर अर्धी भरलेली असेल तर जास्त आवाज करते, पण पूर्ण भरलेली घागर आवाज करते. वैपुल्य असले की नम्रता येतं. अहो आंब्याचं झाड, कुठलं आंब्याचं झाड लगडलेलं असतं, खाली झुकलेलं असतं, ज्याला जास्त आंबे ते जास्त झुकलेलं असतं बरं का. सुभाषितकार वर्णन करतायत विषभार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुकी. अहो त्या वासुकी जवळ विषभार सहस्त्रेण, अहो काय विषय त्याच्याकडे, पण त्या वासुकी नागाची मान त्याचं मुख म्हणे असं खाली झुकलेले. गर्वम नायाती वासुकी, त्याला गर्व नाही, पण वृश्चिकः बिंदू मात्रेण ऊर्ध्वं वहति कंटकम. त्या विंचवामध्ये 1-2 थेंब फक्त विष असतो, पण असं तरतर करत चालतो. काय नारदांची नम्रता. नारद म्हणतायत अहो मी दीन आहे, आपण दयाळू आहात, म्हणून आपण माझ्यावर कृपा करा. आणि झालेली आकाशवाणी सगळी त्या सनत कुमारांना सांगितली आणि विचारलं भक्ती ज्ञान वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख प्राप्त होईल. सनकादिक ऋषींनी सांगितलं मा चिंतां कुरु देवर्षे हर्षं चित्ते समावह उपाय
सुख साध्योत्र वर्तते पूर्व एव हि. देवर्षी आपण चिंता करू नका, मन प्रसन्न ठेवा, त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. अहो, विद्वानांनी ज्ञानयज्ञाला सत्कर्माचे सूचक मानले आहे. शुकादी महामुनींनी ज्याचे गायन केले ते श्रीमद भागवताचे पारायण हेच सत्कर्म होय. आणि त्याचे शब्द ऐकून भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. यामुळे ज्ञान वैराग्यांचे कष्ट नाहीसे होतील आणि भक्तीला आनंद मिळेल. अहो, सिंह गर्जना ऐकल्याबरोबर जसे लांडगे पळून जातात म्हणे ना, त्याप्रमाणे श्रीमद भागवताच्या शब्दांनी कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतात. नारदांची शंका आहे परत. अहो मुनिवर, वेद वेदांताचे पठण, गीता पाठ करून ज्ञान वैराग्य भक्ती हे तिघे फार तर जागे झाले नाहीत, तर श्रीमद भागवत कथा ऐकून ते कसे जागे होतील? कारण तसं पाहिलं, श्रीमद भागवत कथेच्या प्रत्येक पदामध्ये आणि प्रत्येक श्लोकामध्ये वेदांताचा सारांश कथन केलाय. श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदाच्या 13व्या अध्यायाच्या 28, 29, 30 श्लोकामध्ये भागवताचं वर्णन करत असताना सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम निश्चिते चतुर्सामतस्य नान्यत्र सादरीत क्वचित. सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम निश्चिते. भागवत कथे सगळ्या वेदांताचं सारे म्हणे. अहो, मग ज्या वेदांताचं सारे, वेद वेदांताचं, गीतेचं सारे, ते बी सगळे कथन केल्यानंतर सुद्धा त्यांना जागृती आली नाही, मग भागवताने कशी येईल? सनकादिक सांगताय. अहो, श्रीमद भागवताची कथा वेद आणि निषदे यांच्या सार वर्चस्वातूनच प्रगट झाली आहे, पण ती स्वतंत्र फलरूप देणारी असल्याने वेद उपनिषदांपेक्षा उत्तम ठरली. बरं का? त्याला उदाहरण फार सुंदर दिलंय. सनतकुमार म्हणतात, अहो, ज्याप्रमाणे झाडातील रस बुंध्यापासून शेंड्यापर्यंत असला तरी आस्वाद मात्र घेता येत नाही. आस्वाद तुम्हाला फळाच्या रूपानेच घ्यावा लागेल. बरं का? दुधामध्ये तूप असतं, पण त्याचा स्वाद दुधामधून घेता येत नाही. ते तूप दुधापासून वेगळे काढले जाते, तेव्हा ते स्वादिष्ट ठरते. उसाच्या सर्वांगात साखर व्यापू नये, परंतु ती वेगळी झाल्यानंतर तिची गोडी समजते. तसं भागवत कथा सुद्धा तसंच आहे. भागवतामध्ये सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवत निषेधे हे सत्य आहे. वेद वेदांताचं, भगवद्गीतेचं, उपनिषदांचं सार भागवत कथा आहे. पण भागवत कथा हे भागवत वेदांच्या बरोबरीचे. बरं का? वेद वेदांगात पारंगत आणि गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी एकदा खिन्न होऊन अज्ञान अंधकारात चाचपडत होते. तेव्हा नारदा, अहो, कसं विसरलात हो तुम्ही? तेव्हा तुम्हीच त्यांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला होता आणि ते ऐकून त्यांची खिन्नता दूर नाहीशी झाली होती. आणि असं असताना आपणच मला परत उलट प्रश्न विचारतायत. म्हणून आपण त्यांना शोक आणि दुःखाचा नाश करणारे श्रीमद भागवत पुराण ऐकवले पाहिजे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर नारद म्हणतायत, खरं सांगू का मुनिवर, एवढी माझी जी चिंता होती ना, त्या चिंतेचा आत्यंतिक नाश, मुळासकट नाश तुम्ही केला. बरं का? अवघी चिंता वारली. संतांनी वारली असा शब्द वापरलाय, निघून गेली शब्द नाही वापरला. आमचे गुरुजी विनोदानं म्हणतात, निघून गेलेली परत 8 दिवसात येऊ शकते. म्हणजे मी चिंतेबद्दल बोलतोय, वेगळा अर्थ घेऊ नका. आत्यंतिक मुळासकट नाश करणारे तुम्ही आहात. त्यामुळे भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशं विदाय हि ततोदयते विवेकः. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मामधील भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो, तेव्हा त्याच्या अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार, अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकाराचा नाश करून अधेयता निरृत्यत अज्ञानं प्रतीयते तस्य वादाः न मानताः ही भक्त्या कृतेय संताः, विवेकाचा उदय करणारे संत आहेत. आणि नारदांनी सांगितलं, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी शुकदेवांनी सांगितलेल्या भागवत शास्त्रांच्या कथांच्या द्वारा मी उज्ज्वल ज्ञान यत्न करील. बरं, हा यत्न कुठे केला पाहिजे ते ठिकाण आपण सांगा. आपण वेद जाणणारे आहात, नारदांनी विचारलं. तेव्हा सनकादिकांनी कुठे करायचं सांगितलंय. नारद मुनी, आपण किती मोठे विनम्र आणि विवेकी आहात. आपण सर्व जाणता, ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ असताना सुद्धा आपल्या ठिकाणी काय विनम्रता. बरं, कुठे करायचे असा प्रश्न विचारलाय ना. आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो, ऐका. हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे. तिथे अनेक ऋषी वास्तव्याला आहेत. अनेक देवता, सिद्ध पुरुष त्या स्थानाचा लाभ घेतात. बरं का? निसर्गानं नटलेलं ते स्थान आहे. हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय. अहो, चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती या न्यायाप्रमाणे तिथं कुठलाही प्राणी कुठल्याही प्राण्यासोबत वैरत्व भावानं राहत नाही, असा स्थानाचा महिमा आहे. आपण त्या ठिकाणी ज्ञान यत्न करावा. बरं, तिथे विशेष काही प्रयत्न करता सुद्धा कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल. बरं, स्थान महात्म्य असतं काही ठिकाणी असं कितीही प्रयत्न करा, कीर्तन रंगत नाही. आणि काही ठिकाणी असे काही तयारी नसू द्या, शरीरामध्ये ताप असो, काही असो, पण ते स्थान महात्म्य असं असतं भगवंताची. तिथे संतांच्या, भगवंतांच्या चरणरजानं पुनीत झालेल्या त्या तीर्थक्षेत्रांवरती असे महाराज काही प्रयत्न न करता सुद्धा रंगदेवता उभी राहते. त्यामुळे सनतकुमार सांगतायत, अहो, काही प्रयत्न न करता सुद्धा कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल. आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थात पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ती स्वतः कथास्थळी धावून येईल. बरं, जिथे जिथे श्रीमद भागवत कथा चालू असते ना, तिथे तिथे भक्ती स्वतःहून जातील आणि त्या कथेचे शब्द कानी पडताच तिघांना तारुण्य प्राप्त होईल. बरं, आता मला इथे फक्त शंका एक उपस्थित करायची आहे.
शौनकांनी प्रश्न विचारला होता, भक्ती ज्ञान विराग आपतो विवेक वर्धते महान, भक्ती ज्ञान विवेक वैराग्य या चौघ्यांची प्राप्ती कशामुळे होईल? पण उत्तर देताना भक्तियोग वर्धनम यच्च, फक्त केवळ भक्ती कशामुळे वाढेल याचं उत्तर सुतांनी दिलं. मग बाकीचे कसे काय? त्याला वर्णन आमच्या संतांनी केले. अहो पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य येते. मला सांगा, एखाद्या लेकरूवाळ्या बाईला, जिला 5 वर्षाची मुलं आहेत, 4-5 वर्षाची लहान लहान मुलं आहेत, तिला जेवायला आमंत्रण दिलं तर त्या लेकरांना वेगळं आमंत्रण देण्याची गरज आहे का? जसं लेकरूवाळी बाई आली, तिच्यासोबत लहान मुलं येणारच आहे, तसं पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य येते. भक्ती आली बरोबर ज्ञान वैराग्य येणारच आहे. आणि म्हणून तुम्ही भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह चालू करा, केल्याबरोबर भक्ती ज्ञान वैराग्याला तिथे घेऊन ये. आणि सनकादिकांसोबत नारद, देवर्षी नारद, सनकादिक सगळेजण निघाले श्रीमद भागवत कथामृत ऐकण्यासाठी. तेथून ताबडतोब गंगातटी आले. बरं, ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोहोचले, त्यावेळी भूलोक, देवलोक, ब्रह्मलोक अशी सगळीकडे इथं जाण्यासाठी धांदल उडाली. भागवत कथामृत पाहण्यासाठी जे रसिक विष्णू भक्त होते ते सर्व धावत 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 आले. कोण कोण आले? महात्म्यकार वर्णन करतायत. भृगुर वसिष्ठश्च वनश्च गौतमो मेधातिथिर्देवल देवरातौ रामस्तथा गादिसुतश्च शाकलौ मृकण्डो पुत्रा त्रिजपिप्पलादः. भृगु, वसिष्ठ, चवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र म्हणजे गादीपुत्र, रामस्तथा गादीसुतश्च शाकलो. परशुराम आलेत, विश्वामित्र आलेत, गादीपुत्र म्हणजे विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय सुद्धा आलेत बरं का. दत्तात्रेयांना भागवत कथा विशेष प्रिय आहे. पिप्पलाद, योगेश्वर व्यास, पराशर, छायाशुक, जाजली आणि जनु असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य, पत्नी समवेत प्रेमभाराने तिथे आले. बरं, आणखी कोण कोण आलं? वेद आलेत, उपनिषद आलेत, मंत्र, तंत्र, 17 पुराण, 6 शास्त्र तिथे मूर्ती मंत्र रूप धारण करून आलेले. आणखी कोण कोण आले? गंगा आदी नद्या आल्या, पुष्कर आदी सरोवरे आली, सर्व तीर्थक्षेत्रे, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्य, हिमालय आदी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. स्वतः श्रेष्ठ समजणारे आपणहून आले नाहीत. त्यांना महर्षी भृगूंनी समजावून सांगितलं, अहो चला, आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता प्राप्त करण्यासाठी चला. त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकादी नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकण्यासाठी बसले. त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला. श्रोत्यामध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी, ब्रह्मचारी पुढे येऊन बसले, तर नारद म्हणून त्या सर्वांच्या पुढे बसले. एका बाजूला ऋषिगण आहेत, एका बाजूला देवता आहेत, एका बाजूला वेद उपनिषद आहेत, एका बाजूला तीर्थक्षेत्र आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्यात. काय सांगावं? त्यावेळी सगळीकडे जय जयकार, नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागले. बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेत बसलेल्या सर्व लोकांवरती कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले. आणि सनकादिकांनी त्यावेळेला सनकादिक म्हणतायत, आता आम्ही या शुकशास्त्राचा, भागवत शास्त्राचा महिमा सांगतो. याच्या केवळ श्रवणाने मुक्ती होते म्हणे. सदाशिव्या श्रीमद भागवती कथा यस्याः श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रेत. अहो, श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावं. त्या श्रवणानं काय होतं? श्री हरी हृदयात विराजमान होतात बरं का. या ग्रंथामध्ये 18,000 श्लोक, 12 स्कंद आहेत. यात श्री शुकदेव राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण सगळ्यांनी हे भागवत शास्त्र लक्षपूर्वक ऐका, असं सनकादिक ऋषी सांगू लागले. सनकादिक सांगतायत, अहो जोवर एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा काही पडत नाही ना, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम असा भटकत राहतो. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे खचित. अहो, हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेय यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत बरं का. अश्वमेध सहस्राणि वाजपेय शतानि च शुकशास्त्र कथायाश्च कलाम नारहंती षोडशीम. वा, काय वर्णन केले हो. बरं, ही कथा श्रवण कशी करावी, काय करावी वगैरे वगैरे सगळं सांगितलं. ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्य पालनपूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे. पण कलियुगात असं होणं कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनींनी सांगितलेला विशेष विधी समजावून घेतला पाहिजे. कलियुगामध्ये पुष्कळ दिवसांपर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे, नियमांना बांधील करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणं केवळ एखाद्याच पुण्यकर्माला वाहून घेणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे 7 दिवसांचा श्रवण विधी सांगितला आहे. श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ 7 दिवस श्रवण विधीमध्ये श्री शुकदेवांनी सांगितले. मनाचा निग्रह नसणे, अनेक रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य तसेच कलियुगामधील अनेक दोष यामुळे सप्ताह श्रवणाचाच विधी सांगितलेला आहे. आणि पुढे सांगतायत, जे फळ तप, योग, समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने मिळतं. सप्ताह श्रवण यज्ञ, व्रत, तप, तीर्थयात्रा, योग, ध्यान आणि ज्ञान या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. अहो, याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे. हे सप्ताह श्रवण अत्यंत श्रेष्ठ आहे. बरं, ही जेव्हा भगवान परमात्मा निजधामाला 11व्या स्कंदातील ज्ञानोपदेश उद्धवांनी ऐकला. 11व्या स्कंदामध्ये भगवान परमात्म्याने उद्धवांना उपदेश केला. बरं, हा सगळा उपदेश ऐकला आणि भगवान परमात्मा निजधामाला जाऊ लागले. त्यावेळेला उद्धव म्हणायला लागले, देवा
आपण आपल्या भक्ताचे कल्याण करून स्वधामात जाऊ इच्छिता, परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे. अहो, माझी चिंता ऐकून तिचे निरसन करा, समाधान करा. अहो, आपण निजधामाला गेल्यानंतर आपला वियोग झाल्यावर आपले भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील हो? अहो, निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. याच्यासाठी दुसरा काहीतरी विचार करा हो. तुम्ही केल्यानंतर भक्तांचं काय व्हावं, भक्तांचं कल्याण कसं व्हावं? त्यावेळेला भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पाहून त्या या भागवत स्वरूपी समुद्रात प्रवेश केला. म्हणून ही भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती आहे. भागवत नाही, ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण साक्षात भगवंत आहे. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, सेवनात, श्रवणात, पाठात, दर्शनात पापनाशिनी. अहो, आराधना करा भागवताची, श्रवण करा, पठण करा. अहो, केवळ दर्शन केल्यानंतर सुद्धा मनुष्याची पापे नष्ट होतात, असं वर्णन सनकादिकांनी सगळ्यांना सांगितलंय. अहो, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य श्रद्धा श्रवण विधी याप्रमाणे प्रशंसा करीत होते, त्यावेळी आश्चर्य घडलं. काय घडलं? भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासित, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन प्रेमरूप भक्ती तिथे अकस्मात प्रकट झाली आणि काय करू लागली महाराज? ती मुखानं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा वारंवार 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 घोष करायला लागली. आणि भक्ती देवी सनकादिकांना म्हणतात, अहो, कलियुगात माझा लोप झाला होता, परंतु कथामृताचे सिंचन करून मला आज पुष्ट केले. मी कुठे राहू सांगा बरं? सनकादिकांना प्रश्न विचारला. अहो, मी कुठे राहू? तेव्हा सनकादिक सांगतायत, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी, त्याचे अनन्य प्रेम संपादन करणारी आणि त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस, म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतरम वैष्णव मानसानी, वैष्णवांच्या हृदयामध्ये वास कर. ज्याच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ना, ते भले का निर्धन का असेना. सकल भुवन मध्ये निर्धनास्तेऽपि धन्या निवसति हृदयेषां श्रीहरेर्भक्तेरेका, हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्दः. अहो, ते निर्धन का असेना, पण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन ज्यांनी प्राप्त केले. अहो, मला सांगा, मीराबाई म्हणतायत, पायोजी मैने राम रतन धन पायो. अहो, भक्तांकडे कुठलं धन आहे? राम रतन धन पायो, वस्तू अमौलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अबलायो. खर्चन खूटे चोरन लूटे, दिन दिन बढ़त सगाव. खर्चन खूटे चोरन लूटे, दिन दिन बढ़त सवायो. पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, कृपा कर अबलायो. मीरा के प्रभु गिरधर नागर, हरक हरक जस गायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. अहो, कुठलं धन आहे? सकल भुवनमध्ये निर्धनास्तेऽपि धन्याः. त्यांच्याकडे धन नसू द्या, परंतु त्यांच्याकडे परमार्थ महाधन आहे, हरिनामाचं धन आहे. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ना, ते भलेही निर्धन का असेना, परमधन्य आहे. कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयामध्ये येऊन हरिरपि निजलोकम सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्दः. काय अधिकारी भक्तांचा या पृथ्वी तलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. आणि म्हणून या भागवताचं अध्ययन, अध्यापन, श्रवण, मनन, निधिध्यासन, पठण करणाऱ्या सर्वांच्या हृदयामध्ये तू हृदयस्थ विराजमान व्हावं, असं सनकादिकांनी भक्तींना सांगितलं. आता पुढे 4था अध्यायामध्ये गोकर्ण उपाख्यानाचा प्रारंभ आहे. सूत उवाच अथ वैष्णव चित्तेषु दृष्टा भक्तिमलौकिकीं निजलोकं परित्यज्य भगवान भक्तवत्सलः. आपल्याला आता मध्यंतरानंतर ही सगळी कथा पाहिजे. सगळ्यांनी एकदा भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद
हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताला प्रार्थना करायची, दुर्बुद्धी तेमना कदा नको नारायण. भगवंता काय वाचा मनानं तुमची, सद्गुरूंची, संतांची, महात्म्यांची सेवा करावी. या अंतःकरणात, चित्तवृत्तामध्ये कुठल्याही पापाचरण करण्याची बुद्धी निर्माण होऊ नये अशी भगवंताकडे प्रार्थना करा. आणि या मुखाचा, या देहाचा केवळ भगवंत नाम जप करण्यासाठी, सद्गुरूंचा महिमा करण्यासाठी, सद्गुरूंची सेवा करण्यासाठी, सद्गुरूंचं, संतांचं, भगवंताचं गुणगान करण्यासाठी या देहाचा, या काया वाचा मनाचा उपयोग व्हावा अशी भगवंताकडे प्रार्थना करावी. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. सद्गुरुनाथ महाराज की जय. वृंदावन चंद्र भगवान की जय. शुकाचार्य भगवान की जय. देवर्षी नारद भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जानकी जीवन स्मरण जय जय राम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे.